नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चिकन सुक्का बनवूया। त्यासाठी आपण इथे 1 किलो चिकन घेतले आणि मी असे लेग पीस मोठालेच ठेवलेत। तर चला आपण आता इकडे टोपामध्ये टाकले 2 चमच तेल। पहिला आपण चिकन ना शिजवून घेऊया थोडं। तर आपण तेल थोडंसं गरम झालं की याच्यात थोडं तेजपत्ता टाकूया, थोडासा कढीपत्ता, इथे आपण ना 1 कांदा घेतलाय बारीक चिरून। तर कांदा आपल्याला थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे। कांदा थोडा बघा सॉफ्ट झालाय। आता आपण याच्यात टाकूया 1 चमच हळद। तेलामध्ये हळद थोडी मिक्स करून घ्यायची। आता आपण याच्यात चिकन टाकूया। खूप झटपट बनतं आणि खूप टेस्टी असं बनतं हे चिकन सुक्कं। तर आपण पूर्ण चिकन याच्यात टाकायचं आहे। 1 चम्मच आपण मीठ टाकूया। 1 टमाटर मी बारीक कट करून घेतले, ते पण टाकायचं आपल्याला याच्यात। आता चिकन आपण ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे पहा चिकन व्यवस्थित मिक्स झालंय। आता झाकून आपण ना याला 5 मिनिटासाठी असंच ठेवायचंय स्लो गॅसवर। तर याला ना पाणी सुटेल। आता इकडे बघा मी फक्त खोबरं आणि कोथिंबीर घेतली। हे मिक्सरमध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट बनवली, त्याच भांड्यात आपण बारीक करून घेऊया। फक्त खोबरं आणि कोथिंबीरच वाटणार आहे मी। आता याच्यात आपण 2 चम्मच लाल मिरची पावडर टाकली। थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत बघा आपलं चिकनला ना व्यवस्थित असं पाणी सुटले बघा। 5 मिनिटं झालेत, आपण पाण्याचा थेंब पण नाही टाकला याच्यात। हे वाफेने याला पाणी सुटले मीठ टाकल्यामुळं। आता हे आपण हे बघा व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया। ते वाफा निघतात ना, त्यामुळे तर जरा तुम्हाला व्हिडिओ अंधक दिसत असेल। तर जरा कॅमेऱ्यावर ना असं वाफामुळे हे झालेलं आहे, त्यामुळे असं अंधक दिसते थोडं। आपण याला आता याच्यात थोडं ना पाणी टाकायचं आपल्याला। आता इकडे आपण पाणी टाकून शिजून घेतलंय चिकन मी। आता इकडे आपण एक कढई मांडली, कढईमध्ये टाकायचं 2 चम्मच तेल। आता 1 मोठा चम्मच टाकली इथे अद्रक लसणाची पेस्ट। अद्रक लसणाची पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची, म्हणजे चिकनला ना खूप छान असा फ्लेवर येतो, टेस्ट खूप छान लागते। 1-2 मिनिटं अद्रक लसणाची पेस्ट बघा छान अशी परतून घ्यायची आपल्याला। आता याच्यात मी 2 चम्मच एवढे टाकले काश्मीरी मिरची पावडर, कलरसाठी टाकली, म्हणजे याने छान असा कलर येईल आपल्या चिकनला। एक पॅकेट ना छोटंवालं असतं ना 5 रुपयावालं, ते पूर्ण पॅकेट टाकले। 1 चिकन मसाला हे तेलामध्येच आपण परतून घेऊया। म्हणजे आपण खोबऱ्याचं कोथिंबीरचं वाटण केलं ना, ते पण टाकायचे। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्या। 3-4 मिनिटं याला छान परतून घ्यायचं आपल्याला। व्यवस्थित मिक्स झाला मसाला। आता आपण छान याला परतून घेऊया। हे बघा मसाल्याला छानपैकी असं तेल सुटले, व्यवस्थित परतून झालाय। आता आपण जे चिकन शिजून घेतले ते टाकायचं याच्यामध्ये। तर आपण पाणी टाकणार नाही आहोत, जे चिकन शिजताना ना थोडं पाणी टाकलं होतं तेच पाणी टाकायचं आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे।
आता याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आपल्याला. आणि याला ना 10 मिनटं मी चांगलं शिजून घेतलंय. त्यानंतर आपण बघा वरून कोथिंबीर टाकूया. एकदम मस्त असं आपलं चिकन तयार झाले. स्मेल खूप छान सुटलाय. तुम्ही अजून 5 मिनटं याला फास्ट गॅसवर ठेवलं नाही, याच्यातलं पाणी आटेल आणि एकदम ड्राय असं होईल चिकन आपलं. दहा मिनटाच्या नंतर आपण याला झाकून ठेवूया. अजून आपण याला 5 मिनटानं छान स्लो गॅसवर शिजून घेऊया. हे पहा 5 मिनटं झालेत. एकदम मस्त आपलं चिकन तयार झाले आणि पाणी पण बऱ्यापैकी याच्यात लाटले. हे बघा एकदम मस्त असं आपलं चिकन झालेलं आहे. आपण ना गॅस बंद करूया. तुम्हाला एक दाखवते मी शिजले का कसं. एकदम गाळ झाले. 10 मिनटं मी आधीच शिजून घेतलं, त्यानंतर 5 मिनटासाठी झाकून ठेवलं. तर एकदम मस्त असं गाळ चिकन आपलं तयार झालं आहे. तर गॅस बंद केलेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची. तयार आहे आपलं झटपटीत असं चिकन सुकं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.